नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सुरुवातीपासून सांगितलं जात होतं, उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगितलं जात होतं की मुंबई हा गुजरातीची होणार आहे, गुजराती हा मुंबईचा मालक होणार आहे. परंतु तसं काही होताना आपल्याला दिसलं नाही. कारण ज्यावेळेस आता निकाल लागला मुंबईचा महापौर निवडण्याचं, त्या ठिकाणी नियोजन झालं. त्याच्यामध्ये मुंबईचा महापौर कोण, तर त्या ठिकाणी मुंबईचा महापौर ऋतू तावडे, ज्यांनी मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेस महाराष्ट्रामधून मुंबईमध्ये गेला होता आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मराठ्यांची सेवा मनोज जरांगे पाटील कसे करतात त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं. कारण ऋतू तावडे जे आहेत ते मूळ मराठी आहेत, 96 कुळे आहेत. त्याच्यामुळे ते एकदम मराठ्याचं नेतृत्व असल्यामुळं कुठेही मुंबई गुजरात्यांच्या हातामध्ये गेलेली अशा प्रकारचं दिसत नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलं होतं की मुंबई ही गुजरात्यांच्या हाती जाणार आहे, आता सगळं गुजराती पाहणार आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य दोघांनी केलं होतं. परंतु शिंदे सेनेचा जो उपमहापौर आहे तो देखील मराठा आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे जे सांगितलं होतं त्याप्रमाणे कुठलंही घडलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? BJPने जो उमेदवार दिलेला आहे मराठी चेहरा मुंबईसाठी, तो मराठीला पुढं घेऊन जाण्यासाठी, मुंबईला पुढं घेऊन जाण्यासाठी दिला आहे का इतर काही कारण असेल? तुम्हाला काय वाटतं? मला 2 शब्दामध्ये तुमची कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.